हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 6. अचिंत्यम अव्यक्तम अनंतरूपम शिव प्रशांत अमृत ब्रह्मयोनिम तथादि मध्यांतम विहीनमेकम विभुम चिदानंदम अरूपम अद्भुतम. अचिंत्य, अव्यक्त, अनंत रूपे असलेला, मंगलमय, प्रशांत, सदा शाश्वत असलेला, ब्रह्मविश्वाचे उगमस्थान आणि कोंदण असलेला, तसेच आरंभ, मध्य, अंत नसलेला, एकमेवाद्वितीय, सर्वव्यापक, परम, कैवल्यानंदी, अरूप, अद्भुत अशा आत्मब्रह्माचे चिंतन करावे. अचिंत्य. 5व्या श्लोकामध्ये परमात्म्याचे चिंतन करावे असे सांगितलेले आहे. येथे लगेचच पुढच्या 6व्या मंत्राच्या सुरुवातीलाच परमात्मा अचिंत्य आहे असे म्हटलेले आहे. आपल्याला ज्या गोष्टीची माहिती आहे, थोडीफार तरी काही धागादोरा हातात आहे, थोडाफार तरी काही धागादोरा हातात आहे, अशा गोष्टीवर आपण विचार, मनन, चिंतन, अभ्यास करू शकतो. परंतु ज्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, त्याबद्दल इतर वस्तूशी थोडीफार तुलना करून आपण जरी तर्ककल्पना करू शकलो तरी त्याचे चिंतन करू शकत नाही. परमात्म्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. त्याची ज्यांना अनुभूती मिळाली ते म्हणतात की परमात्मा विश्वात उपलब्ध असलेल्या वस्तू जगताहून निराळा आहे, त्यामुळे त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे परमात्म्याबद्दल तर्क कल्पना केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण परमात्म्यावर विचार, मनन, अभ्यास, चिंतन करू शकत नाही. त्यामुळे परमात्मा अतर्क्य, कल्पनातीत, अचिंत्य आहे. हे विश्व त्या परमात्म्यामुळे निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळेच या विश्वाचा कारभार अति सुनियंत्रित चाललेला आहे. किंवा हे ज्या दिव्य चेतनेमुळे होते त्याला आपण परमात्मा असे म्हणतो. तरीही आपल्याला परमात्मा म्हणजे नक्की काय आहे, तो कोठे आहे, इत्यादीबद्दल काहीही माहिती नाही. परमात्म्याची ज्यांनी अनुभूती घेतली ते मौन झाले, दिग्मूढ झाले, स्तंभित झाले. ते एवढेच म्हणू शकले की तो अद्भुत आहे. त्यांना त्याची अनुभूती व्यक्त करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आपल्याला परमात्म्याचा ठाव ठिकाणा अज्ञात आहे. त्यामुळे परमात्मा साक्षात्कारित होऊनही जाणूनही न जाणल्यासारखा आहे आणि तो तसाच अक्षय राहणार, आज्ञेय, आणि तो तसाच आज्ञेय असणार आहे. कारण अनुभूती ही सार्वजनिक बाब नाही. अनुभूती ही पूर्णपणे वैयक्तिक आहे. पाणी प्यायल्यावर तहान भागली म्हणजे नेमके काय झाले ते व्यक्त करता येत नाही. परमात्म्याच्या अनुभूतीबद्दल नेमके हेच घडते. त्यामुळे परमात्मा सदा एक गूढ रहस्यच राहणार आहे. तरी त्या अज्ञाताला शोधण्याचा प्रयत्न करण्यावाचून त्याच्यासाठी त्याचे चिंतन करण्याला आपल्याला पर्याय नाही. कारण पाणी जसे मूळ स्रोताला भेटायला धावू लागते, त्याप्रमाणे अंशात्म्याला आपल्या मूळ स्रोताकडे, परमात्म्याकडे झेपावण्या वाचून गत्यंतर नाही. जीवाच्या उत्क्रांतीतील परमात्मा प्राप्ती हा शेवटचा टप्पा आहे. हा शेवटचा थांबा आपल्याला सापडेल तेव्हा सापडेल. तोपर्यंत त्याचे नित्य नियमित ध्यान धारणा करणे एवढेच आपल्या हाती आहे. चिंतन असे समजून घ्यावे. जेव्हा तुम्ही सर्वप्रथम देवळात जाता आणि त्यावेळी जर तुम्हाला आकलन झाले की देवळात देव भेटत नाही, तरच तुमच्या देवळात जाण्याचे सार्थक झाले, तरच तुम्ही देवळात गेला होतात हे सिद्ध झाले. तसे नसेल तर तुम्ही कितीही वेळा देवळात जाऊन इतकेच समजते की देव देवळात नसतो. आता तुम्ही त्या न भेटणाऱ्याला भेटायला देवळात जाऊ लागता. तसेच चिंतन करून इतकेच समजायला पाहिजे की तो अचिंत्य आहे आणि हेच त्याचे चिंतन आहे. मग त्या अचिंत्य असलेल्याचे चिंतन करण्याची अवीट गोडी लागते. अव्यक्त. आपण गुलाबाचे फूल पाहतो आणि म्हणतो, वा, फूल किती सुंदर आहे, त्याला वास किती छान आहे. कोणी विचारेल की ते सौंदर्य कुठे आहे, तर ते आपण स्वतंत्रपणे दाखवू शकणार नाही.
त्याचा वास जरी आपण सौंदर्याप्रमाणे स्वतंत्रपणे दाखवू शकलो नाही, तरी आपण जर ते फूल हातात घेतले तर त्या फुलाचा सुगंध आपल्या हाताला येऊ लागेल. सौंदर्य शोधण्यासाठी जर त्या फुलाचे विच्छेदन केले तर ते सौंदर्य लुप्त होईल. कारण सौंदर्य ही अंतस अनुभूती आहे. प्रत्येकाला फूल सुंदर वाटेलच असे नाही. वास ही भौतिक भावना आहे. इंद्रिय त्याला उपभोग घेऊ शकतात. इंद्रिय त्याचा उपभोग घेऊ शकतात. त्यात आपण इतरांना सहभागी करून घेऊ शकतो. सौंदर्य गुप्त ठेवणे हा फुलाचा स्वभाव आहे. त्याच्याशी तादात्म्य जुळवणे हे ध्यान आहे. ते ज्याचे त्याने साध्य करायचे आहे. सतारीच्या तारात छेडल्या की त्यातून नादब्रह्म व्यक्त होते. सतार आपण दाखवू शकतो, त्यातील नाद आपण दाखवू शकत नाही, परंतु अनुभवू शकतो. तो अनुभवू न शकणाऱ्यांना सतारीच्या आवाजाचा गोंगाट ऐकायला येईल, नाद ऐकायला येणार नाही. सतार ही बाह्य गोष्ट आहे, नाद हे अंतस आहे. मूर्ती आपण पाहू शकतो, इतरांना दाखवू शकतो. मूर्ती उघड्या डोळ्यांनी पाहायची वस्तू आहे. मूर्तीतील अमूर्त आपण अनुभवू शकतो, परंतु ते इतरांना दाखवू शकत नाही. ते अमूर्त मिटल्या डोळ्यांनी अनुभवायचे असते. नाद किंवा अमूर्त ही ध्यानातील अनुभूती आहे. ती ज्याची त्याने साध्य करायची आहे. परमात्म्याचेही असेच आहे. ज्यांना ध्यानसमाधीत त्याची झलक मिळाली, अनुभूती मिळाली, ते ती झलक इतरांना दाखवू शकले नाहीत. कारण ध्यान वैयक्तिक आहे. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही. परंतु ते स्वतः त्या अनुभूतीत न्हाऊन निघाले, प्रफुल्लित झाले, परमानंदी झाले. आपल्या आनंदाचा सहवास ते इतरांना देऊ शकले. कारण सहवास भौतिक आहे. परमात्मा अव्यक्त आहे. साक्षात्कारींना व्यक्त झालेला परमात्मा इतरांसाठी अव्यक्त असतो. साक्षात्कारींनाही परमात्मा अनुभूती पुरताच व्यक्त होतो आणि त्यानंतर पुन्हा तो अव्यक्त होतो. परंतु अनुभूती हृदय कमळावर टिकते. त्या अनुभूतीचा परिणाम टिकतो. अव्यक्त असणे हा त्या परमात्म्याचा स्वभाव आहे. तानपुरा सुरात लागत असताना त्या नादब्रह्माचा आनंद घ्यावा. तो लागला की तृप्त व्हावे. तसेच ध्यान लागताना त्यात डुबकी मारावी. ते लागले की आपण त्याच्यात लुप्त होतो. अनंत रूपे असलेला अथांग महासागर पसरलेला आहे. त्याच्या किनारी वाळू पसरलेली आहे. पाणी किंवा वाळू खूप दूरवर पसरलेली आहे. अर्थातच पाण्याच्या किंवा वाळूच्या त्या विस्तृत पसाऱ्याला कोणतेही विशिष्ट असे रूप किंवा आकार नाही. म्हणजेच ते खूप दूरवर पसरलेले पाणी किंवा ती वाळू अरूप आहे, निराकार आहे. परंतु जर आपण त्यातील थोडे पाणी किंवा थोडीशी वाळू एखाद्या बादलीत किंवा बाटलीत किंवा पिंपात भरली तर त्या थोड्याशा पाण्याला, वाळूला त्या बादलीचा किंवा बाटलीचा किंवा पिंपाचा आकार येईल. याचा अर्थ असा झाला की अथांग पसरलेल्या अशा पाण्याला, वाळूला रूप किंवा आकार नसतो. परंतु ते किंवा त्यातील काही भाग जेव्हा सीमित होतो तेव्हा त्याला रूप किंवा आकार येतो. याचा अर्थ असाही झाला की अरूपालाच किंवा निराकारालाच रूप किंवा आकार येतो. कारण अगोदरच जर रूप किंवा आकार असेल तर तेथे रूप किंवा आकार येण्याचा प्रश्नच येत नाही. फार तर एका रूपातून, आकारातून दुसऱ्यात बदल होऊ शकेल. ब्रह्म याचा अर्थच पसरणे असा आहे. ब्रह्म अथांग पसरलेले आहे. ते इतके खूप दूरवर पसरलेले आहे की त्याचा काहीही थांग, पत्ता, आदी किंवा अंत लागत नाही. तसेच ते नित्यदिनी पसरतच जात आहे. ते कुठून कुठे पसरत जात आहे, कुणीकडे प्रवास करत आहे ते समजत नाही. ते महाविराट आहे. त्यामुळे अर्थातच त्या विराटाला रूप किंवा आकार नाही. ते विराट अरूप आहे, निराकार आहे. त्यामुळे यातील अंशात्मक ब्रह्माला रूप किंवा आकार येऊ शकतो जेव्हा या ब्रह्माच्या परम स्वयंभू अशा आत्मचैतन्यामधून हे विश्व निर्माण झाले आणि त्यात अनेक विविध वस्तू जगत निर्माण झाले. तेव्हा हे अरूप निराकार ब्रह्म रूपमय झाले.
त्याने आकार धारण केला. त्या ब्रह्मात दगडाचे, डोंगरांचे, झाडांचे, किड्यांचे, पशूंचे, मानवांचे वगैरे अशी अनेक विधे रूपे आकार तयार झाले. यामुळे तो विराट परमात्मा या विश्वात बहुरूपी झाला. इतकेच नव्हे तर या विविध वस्तू जगतामध्ये प्रोटॉन, तम, इलेक्ट्रॉन, रज आणि न्यूट्रॉन, सत्व अशी 3 तत्वे आहेत. सर्व वस्तू जगत या 3 तत्वांचे आहे. यामुळे त्या 3 तत्वांच्या मिश्रणाच्या प्रमाणात बदल झाला की वस्तू बदलते. या बहुरूप्याची ही लीला वेळीच ओळखावी. मूलतः माती आणि सोने सारखेच आहे. मातीतील या 3 तत्वांचे प्रमाण सोन्यासाठी लागणाऱ्या प्रमाणात बदलले की त्याचेच सोने होते. चराचर सृष्टी एकाच आत्म ब्रह्मचैतन्याने व्यापलेली आहे. सर्वाभूती परमात्मा ओळखावा. मंगलमय. सूर्य उगवतो आणि सर्वत्र ऊर्जा फैलावते. सर्वत्र प्रकाश पसरतो. सर्वत्र उष्णता निर्माण होते. सूर्य हे सर्व तयार करतो का? हे सर्व तो आपल्याला देतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. वास्तवात हे सर्व सूर्याजवळ मूलतच आहे. ऊर्जा, प्रकाश, उष्णता हा सूर्याचा स्वभावच आहे. तो ते मुद्दामहून करत नाही. आपण सूर्याजवळ जातो आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जा, प्रकाश, उष्णता आपोआप मिळते. सूर्य आपल्याला देत नाही. जेव्हा आपण सूर्यापासून दूर जातो तेव्हा आपोआप आपल्याला ऊर्जा, प्रकाश, उष्णता मिळणे थांबते. सूर्य ते थांबवत नाही. साधू संत आणि सर्वसामान्य जन यामध्ये मूलभूत फरक आहे. साधू संत मूलतः स्वभावतः सज्जन असतात. ते सदा सर्वदा चांगलेच वागतात. चांगले वागणे हा त्यांचा स्वभाव आहे. ते दुर्जनाप्रमाणे वागू शकत नाहीत. एखाद्याने साधू संतांच्या गालावर चापट मारली तर तो असे समजेल की त्याच्या गालावर चावकी माशी बसली होती, ती घालवायला त्याला चापट मारली गेली आहे. किंवा तो असे समजेल की गतजन्मी त्याने मारलेल्या चापटीचे हे भोग आहेत. ह्या जन्मी ते संपले म्हणून तो चापट मारण्याचे आभार मानेल. परंतु त्याच्या मनात अन्य भाव किंवा सूडाचा विचारही येणार नाही. तुकाराम बुवांनी मंबाजीकडून मार खाल्ल्यावर त्याचे हात तेल लावून रगडून दिलेले होते. सर्वसामान्य जन चांगले वागतात कारण वाईट वागणे महत् प्रयासाने मुद्दामहून प्रयत्न करून ते रोखून ठेवतात. चांगले वागणे हा त्यांचा मूलतः स्थायी स्वभाव नाही. ते वाईट वागू शकतात. वाईट वागणे त्यांना मुद्दामहून नियंत्रित करावे लागते, तेव्हाच ते चांगले वागू शकतात. परमात्मा मंगलमय आहे. सूर्याचा ऊर्जा, प्रकाश, उष्णता देण्याचा स्वभाव आहे. साधू संतांचा चांगले वागण्याचा स्वभाव आहे. तसेच परमात्म्याचा मंगलमय असणे हा स्वभाव आहे. आपण जितके परमात्म्याच्या सन्निध असू तितके आपले आपोआप मंगल होते. याचा अर्थ असाही आहे, जेव्हा आपले अमंगल होते तेव्हा आपण परमात्म्यापासून दूर गेलेले असतो. अशा वेळी दोष आपला असतो. आपण ब्रह्माचरण सोडलेले असते. आपल्याला सज्जन असायला, चांगले वागायला मुद्दामहून लागू नये. तसेच आपल्याला वाईट वागायचे नियंत्रित करावे लागू नये. तसे आपल्या मनातही येऊ नये. ते सहजच होत असावे. ज्या दिवशी आपण चांगले करूनही आपण काही चांगले केले असे आपल्याला वाटणार नाही, त्या दिवशी समजावे की आपला तो स्वभाव तसा झालेला आहे. यासाठी सदा सर्वदा सत्संगाने परमात्म्याच्या सन्निध असावे. त्यातच आपले कल्याण आहे. 3 गोंधळ सुप्रसिद्ध आहेत. 1 लग्न समारंभातील गोंधळ, 2 शाळेतील मुलांचा गोंधळ, 3 2 महिला एकत्र भेटणे. गोंधळ म्हणजे आवाज, गडबड, अशांतता. ही अशांतता काही कारणाने थांबते. उदाहरणार्थ शाळेत गुरुजी येतात आणि मुले गडबड आवाज थांबवतात. मुले चूप होतात, निश्चल बसतात, बोलणे बंद करतात. गोंधळ आवाज थांबला की अशांतता संपते आणि मग जे काही वातावरण होते त्याला शांतता असे म्हटले जाते. ही शांतता वाटते कारण त्याआधी अशांतता अनुभवलेली असते. ही शांतता त्या अगोदरच्या अशांततेनंतरची असते.
ही शांतता अशांतता नाही म्हणून शांतता असते. या शांततेचा भंग झाला की अशांतता अनुभवायला येते. अशा प्रकारे आपण भौतिक जीवनात जी शांतता अनुभवतो ती तुलनात्मक असते. शांतता आहे कारण अशांतता नाही, आणि अशांतता आहे कारण शांतता नाही. आपल्या भौतिक जीवनात या दोन अवस्था एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते. प्रशांतता ही शांतता आणि अशांतता याच्या अतीत पलीकडे स्वभावतच असते. प्रशांतता म्हणजे शांतता आणि अशांतता या दोन्हीचाही अभाव असणे. प्रशांतता करावी लागत नाही, ती मूलतःच अस्तित्वात असते. ती कधीही नाही असे होत नाही. प्रशांततेचा कधीही अभाव नसतो, ती सदा सर्वदा असतेच. ती कधीही बिघडत नाही, कारण ती बिघडवताच येत नाही, कारण प्रशांततेच्या विरुद्ध काहीही अस्तित्वात नाही. परमात्मा अशा प्रकारे शांतता आणि अशांतता यांच्या पलीकडे अतीत प्रशांत आहे. यामुळेच परमात्मा मौन आहे, अव्यक्त आहे. परमात्मा नेहमीच मौन असणार आहे, कारण तेथे अन्य कोणीही असत नाही. साक्षात्कारी जेव्हा तेथे पोहोचतात तेव्हा ते मौन, चूप, दिग्मूढ होतात. परमात्म्याप्रमाणेच प्रशांत होतात. यामुळे साक्षात्कारी परमात्म्याबद्दल काहीही सांगू शकत नाहीत. त्यांचे न सांगणे, त्यांचे चूप असणे, त्यांचे प्रशांत होणे हेच त्यांच्या साक्षात्काराचे वर्णन असते. त्यांची प्रशांतता हीच त्यांच्या साक्षात्काराची खूण असते. यासाठी भौतिक जीवनात साक्षी राहावे. त्या योगे प्रशांततेचा अनुभव येतो, साक्षात्काराची अनुभूती मिळते. हरिओम.